जालना महानगरपालिकेवर साईनाथ चिन्नादोरे यांची टीका आयुक्त दिला पण कर्मचारी नाहीत, नागरिक त्रस्त. जालना महानगरपालिकेला IAS अधिकारी देण्याची प्रथा जालन्यातून सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चिन्नादोरे यांनी केली आहे. आयुक्त पदावर अधिकारी नेमण्याचा अधिकार असताना केवळ अधिकारी देऊन प्रशासन चालत नाही, पुरेसा कर्मचारी वर्गही तितकाच आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. चिन्नादोरे यांनी सांगितलंय की परभणी आणि लातूर या महानगरपालिकांमध्ये IAS अधिकारी नसूनही आयुक्त पदाचे अधिकारी कार्यरत आहेत. मात्र जालन्यात IAS अधिकारी देण्यात आले असले तरी आवश्यक कर्मचारी उपलब्ध नाही. अनेक वर्षापासून भरती न झाल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना त्याचा फटका बसतोय. जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले पण त्याचा अपेक्षित फायदा नागरिकांना मिळाला नाही. उलट प्रशासनातील त्रुटींमुळे आम्हाला याचा पश्चाताप होत आहे असा खंत त्यांनी व्यक्त केली आहे. जालना महानगरपालिकेला आता IAS अधिकारी नियुक्त झालेले आहे. शहरात उतरल्या का कसा कारभार आहे त्यांचा, कारभारावर कसा चिन्ह उपस्थित होत आहे? महापालिकेला IAS द्यायची प्रथा हे जालन्यातूनच सुरू झाली. आता परभणी बघा, बहुतेक लातूरला बी IAS दर्जाचे अधिकारी हे तर त्या IASची अवहेलना करायला लागले का महापालिका जालन्याला काय वेगळं दर्जा द्यायला लागले हेच मला समजावं. तसं बघितलं तर IASनी त्यांची जागा वेगळी असती. ते बिचारे ते इथं महापालिकेला आयुक्त पाठवायची गरज आहे ना. आयुक्त दर्जाचा माणूस इथं पाठवलं त्यांनी ते कारभार करतील बरोबर. IAS आल्यानंतर IASचा तोरा वेगळाच असतो. ते महसूल डिपार्टमेंटचं असतात. ते त्यांची एक दादागिरी टाईप वेगळीच असते. पण इथं कर्मचारी बी नाही ना. आकृतीबंधानुसार कर्मचारी नाही. महापालिका उगत करून हे पश्चाताप आम्हाला बी व्हायला लागला की हे काय, हे ह्यांना कोणाला हे करायचं होतं, कोणाचा याच्यात फायदा झाला. कारण महापालिका दर्जाची हे जालना नव्हतंच. नगरपालिका क्लास 1 चांगली होती, शासनाकडून पगार बिगार येत होते. आता ही स्वायत्ता झाल्यामुळं आता तुमचा कारभार तुम्हीच करा, टॅक्स जमा करा, हे करा, त्याच्यातून करा. आता 6-6 महिन्यापासून परभणीला पगारी नाही कर्मचाऱ्यांना. लातूरची अवस्था बी फार काही चांगली नाही. आम्ही आता त्या लेवललाच जाणार आहे. उगाच GSTचं असं लालूच दाखवून की GST फार आहे, मग पैसे येतील आणि अनेक लोकांची ह्याच्यात चूक झालेली आता ते जनता भोगायला लागली. आता या संदर्भात मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार का तुम्ही? अरे नाही, तक्रारी वगैरे केल्यात काही होत नाही ना. काय होतं सांगा बरं. यापूर्वी दिलेले तक्रारी अनेक तक्रारी आहे. जेवढे इथं पुजारी, मानोरे, खांडेकर ह्या तिघावर माझे फाईल हे सगळे. ते जे DMA जे आहे ना महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पोस्टचा जे सिनियर IAS बसतात तिथं नगर संचालनालय DMA, त्यांच्याकडे सगळे फाईली होते. मग त्यांनी आता सांगितलं की आम्ही गव्हर्नमेंटला पाठवून दिलं. आता गव्हर्नमेंट काय करते सगळं माहिती आहे ना आम्हाला. खरं म्हणलं तर मंत्रालयाला आम्ही तर म्हणतो त्याचं नामांतर करून लिफाफाला करून टाका.